राम मित्रांनो, राजमंगल स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, सर्वांना मकर संक्रांतीच्याही हार्दिक 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 शुभेच्छा. मित्रांनो, नामदेवाची गाथा ह्या गेल्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं आणि ऐकलं की नामदेव महाराजांना विठ्ठल सांगतात की नामदेवा, मी तुला भेटायला येतो, पण तू मला ओळखणार नाहीस कारण तुला गुरु नाही. पण नामदेवजी महाराज म्हणतात, विठ्ठला, मी साक्षात तुझ्यासोबत बसतो, तुझ्याशी गप्पा मारतो, तुला माझ्या हाताने जेवण बनवतो, सगळ्या गोष्टी मी करतो आणि माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू मला दर्शन देतोस आणि तू मला म्हणतोस की मी तुला ओळखणार नाही. तू कुठल्याही रूपात जरी आलास तरी मी तुला ओळखेन. मित्रांनो, नामदेवाची विठ्ठलावरची जे भक्ती आणि जे श्रद्धा होती ती अपार होती आणि नामदेव महाराजांचं विठ्ठलावरती एवढं प्रेम होतं की विठ्ठलाशिवाय नामदेव महाराजांना काही नको. पण विठ्ठलाचं जे अविनाशी स्वरूप आहे, जे विठ्ठलाचं कणामध्ये व्याप्त जे स्वरूप आहे, ते स्वरूप नामदेवाला विठ्ठलाला दाखवायचं. पण नामदेवाची भोळी भक्ती आणि नामदेवाची अपार श्रद्धा म्हणून विठ्ठलजी महाराज म्हणाले, साक्षात पंढरीचे पाटील विठ्ठल म्हणाले, नामदेवा ठीक आहे, मग मी उद्या तुला भेटायला येतो, तू मला ओळख. जर तू मला ओळखलास तर मी मानेन की तू खरं आहेस आणि तुला गुरुची गरज नाहीये. नामदेव महाराजाची भोळी भक्ती आणि भोळ्या भक्तीमध्ये लपलेला तो थोडासा अहंकार. सकाळी सकाळी नामदेवजी महाराज गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केले आणि कपाळी गंध लावत असताना एक भुंगा येऊन नामदेवजी महाराजांना त्रास द्यायला लागला. म्हणजे त्यांच्या कानाजवळ यायला लागला, कपाळाजवळ यायला लागला आणि नामदेव महाराजांनी रागारागात त्या भुंग्याला दूर केलं आणि नामदेव महाराज तिथंच विठ्ठलाची वाट पाहत थांबले. विठ्ठल काही आलेच नाही. सकाळची संध्याकाळ झाली. नामदेवजी महाराज रागात मंदिरामध्ये गेले आणि जसं मंदिरामध्ये गेले तसं पाहिले की विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या गालावरती थोडीशी वण आहे आणि ते फक्त नामदेव महाराजांना दिसले. आणि नामदेव महाराज म्हणाले विठ्ठला, हे तुला कशामुळे झाले? तेव्हा पंढरीचे पाटील नामदेवाला म्हणाले, नामदेवा, सकाळी मी जेव्हा भुंग्याच्या स्वरूपात तुझ्याकडे आलो होतो तेव्हा तूच तर मला हाताने ढकललास. तेव्हा नामदेव महाराजांना आपली चूक कळाली. नामदेव महाराज परमेश्वराची माफी मागितली आणि सांगितले की तू उद्या परत ये, मी तुला उद्या ओळखेन. परत दुसरा दिवस परत नामदेवजी महाराज गेले, चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे केले आणि स्नान वगैरे करत असताना एक साधा भोळा माणूस, गरीब, नामदेव महाराजांच्या जवळ आला आणि नामदेवाला म्हणाला, बाळा, तुझे गंध लावतोयस ना, ते गंध मलाही लाव. तुझ्या गंधाचा जो सुगंध आहे ना, तो सर्वत्र दरवळत आहे. ते गंध जर मला लावलास तर मलाही छान वाटेल. नामदेव महाराज एकदा ऐकलं, नामदेव महाराजांनी दोनदा ऐकलं, नामदेव महाराजांनी तिसऱ्यांदा ऐकलं आणि नामदेव महाराजांनी अक्षरशः त्यांना हाकलून दिलं. म्हणले, बाबा, तू लवकर जा, देव मला भेटायला येणार आहे. काल मुंग्याच्या रूपात आलता, आज कुत्र्याच्या रूपात येईल, आज दुसऱ्या कशाच्या तर रूपात येईल, त्याच्यामुळे मला तुझं डिस्टर्ब नको आहे. आणि नामदेव महाराजांनी त्यांना हाकलून दिलं. परत सकाळची संध्याकाळ झाली आणि सकाळची संध्याकाळ झाल्यानंतर देव काही येईच ना. नामदेव महाराज पुन्हा रागारागात गेले आणि नामदेवजी महाराज म्हणाले विठ्ठलाला, विठ्ठला, काल तू मुंग्याच्या रूपात आलतास, मला वाटलं आज तू कुत्र्याच्या रूपात येतील, तू कशाच्या तरी प्राण्याच्या रूपात येशील. मी दिवसभर थांबलो ना, प्राणी आला ना कोणी आलं, तू आलाच नाहीस. तेव्हा पंढरीचे पाटील म्हणाले, नामदेवा, तुझ्याजवळ जो म्हातारा आलता तो मीच होतो, फक्त तू मला ओळखला नाहीस. नामदेवाला आपली चूक कळाली मित्रांनो. आणि नामदेव महाराज म्हणाले विठ्ठलाला, विठ्ठला, तू सांगशील तसं करतो. तू ज्याला गुरु मन म्हणायला लावशील, तू जो म्हणशील तो मी गुरु करतो. पण मला खरंच तुझ्या अविनाशी रूपाची गरज आहे. मला तुझं ते अविनाशी स्वरूप पाहायचं आहे. मला तुझ्या त्या अविनाशी स्वरूपाबद्दल जाणून घ्यायचे. तू जो कणाकणामध्ये व्याप्त आहेस त्या तुझ्या निरंकारी स्वरूपाचं मला दर्शन करायचं. विठ्ठल महाराज म्हणाले, देवा,
औंढा नागनाथाला गेलायस का तू दर्शनाला? म्हणाले खूप वर्ष झाले देवा, तिकडे गेलोच नाही. जा, तुला तिकडे गुरु भेटेल. नामदेव महाराजांनी विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला आणि नामदेवजी महाराज निघाले औंढा नागनाथाकडे. आता मित्रांनो, नामदेव महाराजाबद्दल आणखीन एक आख्यायिका आहे की सर्व संत मंडळी भेटली एकत्र. उन्हाळ्याचे दिवस होते. संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, नामदेव, त्या काळातले जे काही संत होते, गोरोबा काका, हे सगळे भेटले. आणि सगळे भेटल्यानंतर सगळ्यांचं कीर्तन झालं, आलिंगन झालं. खूप दुपारची ऊन होती, खूप दुपारचं ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये सगळ्यांना तहान लागली. आणि सगळेजण एका चालत चालत विहिरीजवळ गेले आणि त्या विहिरीच्या तळाशी थोडंसं पाणी होतं. ही आख्यायिका आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये वास्तविक किती आहे, सत्य किती आहे मला माहिती नाही, पण जे थोडा मोठ्याकडून ऐकण्यात आलेली जी कहाणी आहे ते मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो. आणि त्या विहिरीच्या तळाशी थोडंसं पाणी होतं आणि त्या विहिरीच्या तळाशी असलेलं थोडंसं पाणी पाहून नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विहिरीच्या तळाशी थोडंसं असलेलं पाणी पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी भुंग्याचं स्वरूप घेतलं. ज्ञानेश्वर महाराज गेले आणि पूर्ण पोटभर पाणी पिऊन वरी आले. मुक्ताबाईंनी मुंगीचं रूप धारण घेतलं, त्यांनीही जाऊन पोटभर पाणी पिऊन आलं. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची रूप धारण करून गेले आणि ते पाणी पिऊन आले. पण नामदेव महाराजाला तसं काही करता चाललं. आणि नामदेवजी महाराज रागारागात विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आले आणि विठ्ठलाला म्हणाले, सगळ्यांनी रूप वेगवेगळे घेतले, फक्त मीच नाही घेतलं. मला ते घेताच नाही आलं. तू माझा देव, तू माझा मालक, मी जेव्हा बोलवलं तेव्हा तू येतोस, माझ्याशी गप्पा मारतोस, पण मी हे रूप का नाही घेऊ शकतो? तेव्हा पंढरीचे पाटील म्हणाले, नामदेवा, तुला गुरुची गरज आहे. मी तू जेव्हा मला बोलवलास तेव्हा मी येतो, कारण तुझी माझ्यावरची अखंड श्रद्धा आहे. माझ्यावर अखंड श्रद्धा आहे ना. तुझं भोळं प्रेम मला विवश करतं तुझ्यापाशी आहे. मी राहू नाही शकत जेव्हा तुझी हाक माझ्या कानावरती पडते तेव्हा. पण आज तुला एक सत्य सांगायचं आहे नामदेवा. आज तुला एक सत्य सांगायचं आहे नामदेवा. ते सत्य असं आहे की तुला गुरुची गरज आहे. आणि ज्या दिवशी तू गुरु करशील त्या दिवशी तुला माझं खरं स्वरूप, त्या दिवशी तुला माझ्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन होईल. आणि ज्या दिवशी तुला माझ्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन होईल त्या दिवशी तू काही करू शकशील आणि कोणाचंही रूप धारण करू शकशील. तुझ्या मनातले सगळे भेद संपतील. जिथे तू तिथे मी आणि जिथे मी तिथे तू. जा, गुरु करून. ही दुसरी आख्यायिका आहे मित्र. नामदेवजी महाराज चालत 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 पोहोचले औंढा नागनाथाच्या मंदिरात, राऊळात. पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं एक म्हातारा महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला आहे. पाहता क्षणी नामदेव महाराजाला राग झाला. त्या म्हाताऱ्याला पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला पाहून, त्या म्हाताऱ्याला पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला पाहून नामदेव महाराजाची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि नामदेव महाराज म्हणाले, ए म्हाताऱ्या, अरे देवावरती पाय ठेवून झोपलायस तू, काढ तो पाय बाजूला. तेव्हा तो म्हातारा नम्रपणे म्हणाला, अरे वा नामदेवा, तू आहेस का? म्हाताऱ्याच्या तोंडून आपलं आलेलं नाव ऐकून पहिल्यांदा तर नामदेव महाराज चकित झाले. त्यांनी पाहिलं की मी याला कधी पाहिलं नाही, यांनी मला कधी पाहिलं नाही, पण हा डिरेक्टली माझं नाव कसं काय घेऊ शकतो? नामदेव महाराजाला हा प्रश्न पडला. पण तेवढ्यात तो म्हातारा म्हणाला, नामदेवा, मी खूप म्हातारा झालोय आणि थकलोय. तूच एक काम कर, त्या पिंडीवरचे पाय माझे उचल आणि हे बाजूला ठेव, तेवढेच तुझे उपकार होतील. आता करणार तर काय? देवाचं दर्शन तर नामदेव महाराजांना घ्यायचं होतं आणि साक्षात परब्रह्माचा आदेश होता की औंढा नागनाथाला जा, तिथे तुला गुरु मिळतील. त्याच्यामुळे नामदेवजी महाराज औंढा नागनाथाला आले होते. त्याच्यात हे म्हातारं आणि नामदेव महाराजांनी ते पाय उचलले त्या म्हाताऱ्याचे आणि ते पाय उचलून दुसरीकडे ठेवले मित्रांनो. आणि जसं ते पाय दुसरीकडे ठेवले तिथे दुसरी पिंड उभा टाकली. नामदेव महाराज आश्चर्यचकित. नामदेव महाराजांनी तो पाय परत उचलला, दुसरीकडे ठेवला, तिथं पिंड. नामदेव महाराजांनी तो पाय परत उचलला, दुसरीकडे ठेवला, तिथं पिंड. अख्खं मंदिर महादेवाच्या पिंडीनं भरून गेलं मित्रांनो. आणि नामदेव महाराजाला साक्षात्कार झाला
नामदेव महाराजांनी हात जोडले आणि नामदेव महाराज म्हणाले, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा. मग काय, विसोबा खेचर हसत हसत उठले, नामदेवाला आलिंगन दिलं आणि म्हणाले, नामदेवा, विठ्ठलाचाच आदेश आहे तुला शिष्य करून घेण्याचा. आणि त्यानंतर विसोबा खेचराने नामदेवजी महाराजांना शिष्य म्हणून स्वीकार केलं आणि त्यांना ब्रह्मज्ञान देऊन टाकलं. मित्रांनो, ह्या जगामध्ये गुरु एक अशी गोष्ट आहे, नवखंड में गुरु करे सो होय. गुरु शिवाय काहीच होत नाही मित्रांनो. जर तुम्हाला खऱ्या ज्ञानाची आणि खऱ्या ज्ञानाची जर प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी गुरु हाच पर्याय आहे. गुरु गोविंद हूँ खड़े काके लागे पाय, बलिहारी जाऊं उस गुरु पे जो मुझे गोविंद दिखाय. ईश्वरापेक्षाही आधी कोणाचं स्थान असेल तर ते फक्त आपल्या गुरुच आहे मित्रांनो. गुरु ईश्वरापेक्षाही मोठा आहे, का तर गुरुच ईश्वराला भेटवतो आणि गुरुच त्या पतित पावन परमेश्वराचं निराकारमय आणि साकारमय स्वरूपाचं दर्शन घडवून देऊ शकतो. नामदेवाच्या डोळ्यावरचं जे झापडं होतं ते विसोबा खेचरांनी काढलं होतं आणि जिथे पाहिल तिथे, आता जिथे पाहिल तिथे नामदेवाला फक्त विठ्ठलजी दिसायला लागले होते. जिकडे तिकडे चोहीकडे फक्त विठ्ठलच विठ्ठल. नामदेव महाराजांचं जीवन धन्य झालं होतं. नामदेव महाराजांना खरा साक्षात्कार झाला होता. नामदेव महाराजांची जी भोळी भक्ती होती ती संपली होती आणि नामदेव महाराजांचे जे पवित्र चक्षु होते ते उघडे झाले होते. आणि जे नामदेव महाराजांना खरं ज्ञान पाहिजे होतं ते ज्ञान नामदेव महाराजांना मिळालं होतं मित्रांनो. नामदेव महाराजाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली, खऱ्या विठ्ठलाच्या स्वरूपाचं दर्शन झालं आणि नामदेवजी महाराज पंढरपूरला निघाले. गेले राऊळामध्ये, विठ्ठलाचे पाय पकडले, रडायला लागले. त्याच्या कृपेने गुरु भेटला आणि गुरुच्या कृपेने नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन झालं, अविनाशी स्वरूपाचं. विठ्ठलाने नामदेवजी महाराजांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि म्हणाले, नामदेवा, उद्या परत येतो, उद्या मला ओळख. दुसरा दिवस उजाडला. नामदेवजी महाराज परत चंद्रभागेतिरी आंघोळ करून बसले, देवाची वाट पाहत. त्यांना भूक लागली, ते जेवाय बसले आणि तेवढ्यात एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने नामदेव महाराजांची रोटी पळवली. सगळ्यांनी पाहिलं, अरे नामदेव महाराजांची रोटी कुत्र्यांनी पळवली, नामदेव महाराजांची रोटी कुत्र्यांनी पळवली, नामदेव महाराजांची रोटी कुत्र्यांनी पळवली. आणि जसे ते सगळे कुत्र्याच्या मागे लागले तसं नामदेव महाराजांनी आवाज दिला, ए बाबांनो थांबा. आणि नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेतली आणि नामदेवजी महाराज कुत्र्याच्या पाठी लागले. नामा घेऊन तुप वाटी लागे कुत्र्या पाठी. आणि नामदेवजी महाराज म्हणाले, देवा, कोरडं नको खाऊस, घास आडकेल. का तर नामदेव महाराजाला खरं विठ्ठलाचं स्वरूप कळालं होतं. विठ्ठलाचं अविनाशी स्वरूप नामदेवजी महाराजांना कळालं होतं आणि त्या स्वरूपामुळे आणि त्या अविनाशी, जसं नामदेवजी महाराजांना विठ्ठलाचं खरं स्वरूप कळालं म्हणून नामदेवजी महाराज त्या कुत्र्या पाठी तुपाची वाटी घेऊन पळत होते की विठ्ठला, ते कोरडं नको खाऊस, तुझ्या घशात अडकेल. ती रोटी कोरडी नको खाऊस, तुपासोबत खा. म्हणून नामदेवजी महाराज त्या कुत्र्याच्या पाठी धावत होते. संतांचे कार्य खूप महान असतात. विठ्ठलाच्या अविनाशी स्वरूपाचं जसं नामदेवजी महाराजांना दर्शन झालं तसं नामदेवजी महाराजांचं जीवन धन्य झालं मित्रांनो. साक्षात परब्रह्म नामदेव महाराजांना भेटला आणि नामदेवजी महाराजांचं जीवन सफल झालं. जेव्हा नामदेवजी महाराजांना परब्रह्माचं दर्शन झालं तेव्हा त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं मित्रांनो.
महाराजांना खरं ज्ञान मिळालं, पण संत जे मिळतं ते वाटून टाकतात. म्हणून नामदेवजी महाराजांनी आपल्याला जे मिळालेलं ज्ञान होतं ते अखंड भारतभर वाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी वाटलंही. नामदेवजी महाराजांनी दक्षिण यात्रा केल्या, नामदेवजी महाराजांनी दक्षिणेकडे यात्रा केल्या, उत्तरेकडे यात्रा केल्या. नामदेवजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील खूप मोठा काळ आणि वेळ हा पंजाब प्रांतात घातला. नामदेवजी महाराजांचे काही अभंग आपल्याला गुरुग्रंथ साहिबा या पवित्र धर्मग्रंथामध्येही पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी भारतभर वाटून संत श्री नामदेवजी महाराज हे परत पंढरपूरला आले आणि आज आपण ज्याला नामदेव पायरी म्हणतो, त्या पायरीवरती 1372 नामदेवजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि नामदेवजी महाराज विलीन झाले पंढरीच्या पाटलात. नामदेवजी महाराजांचं कार्य शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे मित्र. तरीही राजमंगल स्टोरीजने हा छोटासा प्रयत्न केला आणि तुम्ही जे राजमंगल स्टोरीजला भरभरून प्रेम दिलंय त्याबद्दल तुमचंही मनापासून स्वागत. मित्रांनो, नामदेवाची गाथा राजमंगल स्टोरी इथे संपवत आहे आणि पुढची गाथा लवकरच घेऊन येत आहे, हे तुम्हाला नक्की मिळेल. तोपर्यंत सर्वांना जय हरी विठ्ठल, जय श्रीराम, भारत माता की जय.